मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अजूनही ठाम आहे। आगामी ऑगस्ट 27 रोजी ते मुंबईकडे प्रस्थान करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। मी लेकरांसाठी आरक्षण मागतोय, स्वतःसाठी नव्हे। सरकारने वेळकाढूपणा करू नये, कारण सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा। मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेणे शक्य नाही, असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे। जर असा कुठलाही प्रयत्न झाला तर ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आवाज उठवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वैयक्तिकरित्या फोन करून गणेशोत्सवासाठी आमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या संवादामुळे दोन्ही ठाकरे घराण्यांमध्ये राजकीय पातळीवर चर्चा रंगू लागली आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच नाशिकमध्ये कुंभमेळ्याबाबत आढावा बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। जुन्या नाशिकसह मुख्य बाजारपेठांमध्ये गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे। मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलवर भाविकांची लगबग दिसून येत असून पावसाच्या खंडानंतर बाजारपेठा पुन्हा एकदा गजबजल्या आहेत। लाडकी बहीण योजनेत तब्बल 26 लाख बोगस लाभार्थी। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दादांचा खोचक सवाल, मग योजना बंद करू का? नाशिकमध्ये सलग 3 दिवस झालेल्या पावसानंतर आता हवामानाने उघडीप दिली आहे। पंचवटी परिसरातील जनजीवन पूर्ववत होऊ लागले असून गंगापूर धरणातून विसर्ग थांबवण्यात आला आहे। गोदावरी नदीच्या पातळीत घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे। पूरस्थिती नियंत्रणात आल्यामुळे शहरातील परिस्थिती हळूहळू सुरळीत होताना दिसत आहे। मी मुख्यमंत्री आणि केंद्राचे सहकार मंत्री अमित शहा यांची मागील आठवड्यात भेट घेतली। महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे, त्यासाठी मदत करावी अशी विनंती केली। खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खाजगी बसला भीषण आग लागली। टायर फुटल्याने ही आग लागली असून बघता बघता बस जळून खाक झाली। सुदैवाने बसमधील 44 प्रवासी, 2 वाहक आणि 1 क्लीनर सुखरूप बचावले, मात्र प्रवाशांचे साहित्य आगीत जळून खाक झाले।